नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांक 2026 मध्ये भारतातील कोणत्या शहराने सर्वोच्च स्थान मिळवलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांक 2026च्या मध्ये भारतातील या ठिकाणी बेंगलोर शहराने सर्वोच्च स्थान मिळवलेलं आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? राष्ट्रीय महामार्गावर टेलिकॉम आधारित सुरक्षा अलर्ट सिस्टम तैनात करण्यासाठी कोणत्या कंपनीने NHAI सोबत सामंजस्य करार केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रिलायन्स जिओने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय महामार्गावर टेलिकॉम आधारित सुरक्षा अलर्ट सिस्टम तैनात करण्यासाठी या कंपनीने NHAI सोबत या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या. तर या करारामुळे प्रवाशांना रस्त्यांवरील धोक्यांबद्दल जसे की अपघात प्रवण क्षेत्र किंवा धुकं याबद्दल वेळेवर सूचना SMS, व्हॉट्सअप किंवा फोन कॉलद्वारे या ठिकाणी मिळतील. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांची सुरक्षा वाढवणे एवढाच त्याचा मागचा उद्देश आहे. तर रिलायन्स जिओने NHAI सोबत करार केलेला आहे. NHAI फुल फॉर्म काय? नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया आणि मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. ठीक आहे, आता या ठिकाणी ज्यांनी टेस्ट सिरीज परचेस केली आहे त्यांच्यासाठी न्यूज आहे. आज 7 डिसेंबर 2025 आहे. आज या ठिकाणी आपल्या 2 टेस्ट असतील. सकाळी 10 वाजता करंट अफेअर्स मराठी या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला टेस्ट भेटून जातील. दोन्हीही टेस्ट सकाळी 10 वाजता भेटून जातील. टेस्ट क्रमांक पहिली चालू घडामोडीची आणि प्रथम घटना 2025 या स्पेशल टॉपिकवरती पहिली टेस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. दोन्हीही टेस्ट तुम्हाला 10 वाजता मिळून जातील. 10 वाजल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या फ्री वेळेनुसार कधीही कोठेही आणि कितीही वेळेस तुम्ही या टेस्ट देऊ शकता. टेस्ट देण्याचा उद्देश काय असतो? तुम्ही तुमच्या अभ्यासावरती परत रिव्हिजन मारणे, तुम्ही तुमची चाचणी परत करणे, बरोबर का नाही? आता या ठिकाणी राहिलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी ही जी काही टेस्ट सिरीज आहे ती कशी खरेदी करता येईल? आजच्या दिवस याच्यामध्ये ॲडमिशन ओपन ठेवूया. तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स मराठी हे नाव सर्च करायचं आहे आपल्या चॅनलचं. अशा प्रकारचा लोगो येईल. हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. त्याच्यामध्ये पोलीस भरती 2025-26 हा कोर्स आहे चालू घडामोडीसाठीचा. याला तुम्हाला खरेदी करायचा आहे. कन्फ्युजन व्हायचं नाही की सर मी तलाठीची तयारी करतोय, मी MPSC करतोय, UPSC करतोय, रेल्वे करतोय, बँक करतोय. कोणत्याही परीक्षेची तयारी करा. चालू घडामोडी ह्या सर्व परीक्षांसाठी सेम असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, माधव खुराना असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे. पुढचा प्रश्न. भारतीय जीवन विमा महामंडळ ज्याला आपण बोलतो LIC, बरोबर? तर LICचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, रामकृष्णन चंदर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रामकृष्णन चंदर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी LICचे नवीन मॅनेजिंग डायरेक्टर, व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सलग 2 प्रश्न आहेत नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया. भारताचे 53वे सरन्यायाधीश बनलेत न्यायमूर्ती सूर्यकांत. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनलेत राजेश अग्रवाल. सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत प्रवीण कुमार. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष बनलेत विवेक चतुर्वेदी. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत मनाली मकरंद क्षीरसागर. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत सदानंद दाते आणि भारतीय जीवन विमा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बनलेत रामकृष्णन चंदर. पुढचा प्रश्न.
भारत तिबेटी सीमा पोलिसांनी भारत चीन LAC वर किती पूर्णपणे महिला संचालित सीमा चौक्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टोटल 10 या ठिकाणी संपूर्णपणे फुल 100% वुमन ऑपरेटेड सीमा चौक्या, बॉर्डरच्या ज्या काही चौक्या असतात त्या या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. ही पोस्ट लडाखमधील लुकुंग पासून हिमाचल प्रदेशातील थांगी पर्यंत विस्तारलेली आहे. दुसरा पॉइंट, कठोर हवामान असलेल्या भागामध्ये केवळ महिलांसाठी असलेल्या चौक्या 9,000 ते 14,000 फूट उंचीवरती असणार आहेत आणि त्यांची मुख्य भूमिका 3,488 किलोमीटर लांबीची भारत चीन LAC सुरक्षित करणे हा त्यांच्या मागे या ठिकाणी ही भूमिका असणार आहे. सल्यूट आहे अशा या ठिकाणी सर्व महिला ऑफिसर्सला. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5वा, भारत कोणत्या देशाकडून हेरॉन MK2 UAV खरेदी करत आहे? UAV म्हणजे काय? अनमॅन्ड एरियल व्हेकल, मानवरहित हवाई वाहन असं मराठीमध्ये म्हणता येईल. पर्याय क्रमांक डी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी भारत देश इस्रायलकडून हेरॉन MK2 UAV खरेदी करत आहे. याच्या मागचा उद्देश काय? तर सीमा पाळत ठेवण्यासाठी आणि हवाई टेहळणीची क्षमता वाढवणे हा या खरेदी मागील मुख्य उद्देश आहे. याची कॅपॅसिटी काय आहे? क्षमता काय आहे? तर हे मध्यम उंचीचे आणि दीर्घकाळ हवेमध्ये राहू शकणारे UAV आहे, जे 45 तास सतत उड्डाण करू शकतात, एवढी त्याची कॅपॅबिलिटी आहे. पर्याय क्रमांक डी, इस्रायलकडून या ठिकाणी हे खरेदी करण्यात येणार आहे. इस्रायल अध्यक्ष आहेत इस्हाक हर्जोग, पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू, राजधानी आहे जेरुसलेम, चलन आहे इस्रायली शेकेल. पुढचा प्रश्न क्रमांक 6वा, भारताच्या तिसऱ्या स्वदेशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे नाव काय आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, INS अरिधमन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? INS अरिधमन असं त्यांचं नाव आहे. भारताच्या तिसऱ्या स्वदेशी बनावटीच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीचे हे नाव आहे. विशाखापट्टणम येथील जहाज बांधणी केंद्रामध्ये प्रगत तंत्रज्ञान जहाज प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेली ही अरिहंत वर्गाची दुसरी पाणबुडी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, दरवर्षी सशस्त्र सेना ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 7 डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी सशस्त्र सेना दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. जवानांचा सन्मान, देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आणि आपल्या कर्तव्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करणाऱ्या सैनिकांच्या शौर्याचा गौरव करणे, याच्यासाठी आपण दरवर्षी 7 डिसेंबरला म्हणजेच आजच्याच दिवशी सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा करतो. याच दिवशी अजून एक दिवस आहे, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. ठीक आहे. दोन्ही प्रश्न महत्वाच्या दिवसाबद्दल आहेत. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस. 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबरला विजय दिवस. 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस. 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबरला किसान दिवस. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, 1 डिसेंबर पासून RBI मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उषा जानकी रामन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? उषा जानकी रामन असं त्यांचं नाव आहे. RBI मध्ये कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. RBI स्थापना झाली 1 एप्रिल 1935ला ब्रिटिश राजकाळामध्ये.
मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमध्ये 26वे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, बालविवाह मुक्त भारतासाठी 100 दिवसांची सघन जागरूकता मोहीम कोणत्या तारखेला संपणार आहे? तर पर्याय क्रमांक डी 8 मार्च 2026 ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बालविवाह मुक्त भारतासाठी 100 दिवसांची सघन जागरूकता मोहीम या तारखेला संपणार आहे. या ठिकाणी याच्याबद्दल 2-3 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. या मोहिमेमध्ये बालविवाह संपवण्याची राष्ट्रीय प्रतिज्ञा आणि बदलाच्या कथांवरती आधारित एक विशेष चित्रपटाचे प्रदर्शन समाविष्ट होते. दुसरा पॉइंट, बालविवाह मुक्त भारत उपक्रमाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. ही मोहीम 27 नोव्हेंबर 2025 ते 8 मार्च 2026 पर्यंत या ठिकाणी चालणार आहे आणि बालविवाह विरुद्धची चळवळ बळकट करण्यासाठी नागरिक, संस्था आणि समुदाय नेत्यांना एकत्रित करणे हे याच्या मागचं मेन उद्देश आहे. ठीक आहे. तर चाइल्ड मॅरेज फ्री भारत 100 दिवस या ठिकाणी इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अलीकडेच रेपो दरामध्ये किती बेसिस पॉइंटची कपात करून आता रेपो रेट या ठिकाणी 5.25% एवढा या ठिकाणी केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 0.25% एवढा बेसिस वरती या ठिकाणी कट करून आरबीआयने रेपो दरामध्ये कपात करून आता फायनल जो काही आरबीआय रेपो रेट आहे सध्याचा तो किती आहे? 5.25%. ठीक आहे. पुढचा प्रश्न, T20 मध्ये 600 बळी घेणारा खालीलपैकी कोणता खेळाडू पहिला खेळाडू ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी सुनील नारायणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, भारताने MH-60R सीहॉक हेलिकॉप्टरच्या पुढील मदतीसाठी कोणत्या देशासोबत 7,995 कोटींचा करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए USA, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कोणता MH-60R या सीहॉक हेलिकॉप्टरच्या पुढील मदतीसाठी या ठिकाणी अमेरिका देशासोबत या ठिकाणी 7,995 कोटीचा करार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव काय आहे जे अलीकडेच लॉन्च करण्यात आलेलं आहे? तेजस, वायुपुत्र, वीर की सुदर्शन? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर?